तरुण पिढी जी आहे हल्लीची ती बरेचदा असं होतं की डीजे म्हणा किंवा सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह आहे. शंख हा युजली युद्धाच्या आधी वाजवला जातो. तुम्ही म्हणता आहात की शुभ कार्याच्या आधी सुद्धा शंख वाजवला जातो. शंखाची उत्पत्तीच मुळात समुद्र मंथनातून झाली. आज बायकांनी शंख वाजवू नये. नवीन सगळं असल्यामुळे तुम्हाला काहीतरी चॅलेंजेस आले असतील. कुठलंही नवीन वाद्य शिकताना आपल्याला सुरुवातीला माहिती नसतं की ते काय शिकायचं. आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या निःशुल्क असतात. नमस्कार. कॅज्युअल गप्पा विथ नेहाच्या ह्या 25व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर हा एपिसोड म्हणजे पहिल्या वर्षात पहिल्या तारखेला आलेला पहिला एपिसोड. त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे, माझी टीम खूप एक्सायटेड आहे आणि हा एपिसोड म्हणजे एक पॉडकास्ट एपिसोड आहे. तर हा एपिसोड नसून हे सेलिब्रेशन आहे आजपर्यंतच्या जर्नीचं, तुम्ही ऑडियन्सनी मला दिलेल्या प्रतिसादाचं. तर सुरू करूयात आजचा हा धमाकेदार एपिसोड. पॉडकास्ट आणि शंखनाद. मला असं वाटतंय आजपर्यंत कुठल्याही पॉडकास्टची सुरुवात इतक्या सुंदर शंखनादाने झालेली नसेल. सो आज हा जो काही आपला पॉडकास्ट एपिसोड आहे त्या एपिसोडसाठी आपले खास अतिथी परंपरा, पॅशन आणि पॉवर हाऊस घेऊन आलेले आहेत केशव शंखनाद पथकाचे सभासद श्रावणी काळे आणि अदिती दीक्षित. कॅज्युअल गप्पा विथ नेहाच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आता ऑब्व्हियसली तुम्हाला असं वाटत असेल की हा काय खास एपिसोड होणार आहे, कारण शंखनाद झाला आहे आणि शंखनादाने सुरुवात कशी काय होऊ शकते, ही क्युरियासिटी फार ताणून न धरता आपण एपिसोडला सुरुवात करूयात. आता केशव शंखनाद पथक हे नावच असं इतकं इंटरेस्टिंग आहे, म्हणजे असं एकदम लक्ष वेधून घेणारं आहे. सो हे पथकाला नाव असण्यामागे काही स्पेसिफिक कारण आहे का, किंवा काही त्यामागे स्टोरी आहे का? होय, आहे. आमचे अध्यक्ष म्हणजे पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी हे पथक स्थापन केलं आहे 2017 साली. आणि ह्या केशव ह्या नावामागे कृष्णाचं नाव तर केशव आहेच, त्याने तो शंखवादन सुरू केलं आहे. आणि केशव भैरम हेडगेवार जे RSSचे संस्थापक आहेत ते नितीन सरांचे आदर्श आहेत. ह्या दोघांचा मिलाप म्हणून त्याचं नाव केशव शंखनाद पथक असं ठेवण्यात आलं आहे. अच्छा, आता तुम्ही कसं काय हे पथक जॉईन केलं, म्हणजे ह्याच्या मागे तुम्हाला कुठून कळलं की असं एखादं पथक आहे, किंवा हे इन्स्पिरेशन तुम्हाला कुठून मिळालं पथक जॉईन करण्याचं? हो, म्हणजे आम्ही ज्यावेळेस रामलल्लाची स्थापना झाली त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही बघितलं असं की शंखनाद असाही करता येतो. कारण आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की आपण घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रम असले त्यावेळेसच वाजवतो, हे एवढंच माहिती होतं. त्यामुळे आम्ही तिथे बघितल्यानंतर आम्हाला ते वाटलं. आणि आमची एक मैत्रीण आहे माधुरी देशपांडे, तिने पण आम्हाला सजेस्ट केलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून तो ग्रुप जॉईन केला. अच्छा, पण मग आता ह्या पथकाची अशी काही स्पेसिफिक रूपरेषा वगैरे आहे का? तर हो, आहे ना. अच्छा, सुरुवातीला त्याचे 17 सेशन असतात. ओके. प्रत्येक सेशन मध्ये एक एक प्रकार शिकवला जातो आणि पहिल्या सेशन मध्ये ते पूर्ण माहिती देतात की शंखाची उत्पत्ती कशी झाली, शंख कसा निर्माण झाला आणि तो कशामुळे झाला, ते सगळ्याची माहिती देतात आणि तो कुठला शंख वाजवायचा हे सुद्धा सांगतात. अच्छा, पण म्हणजे मी आता स्वतः असं ऐकलंय की बरेच जणांचा असा गैरसमज आहे की बाबा शंख हा युजली युद्धाच्या आधी वाजवला जातो, पण तुम्ही म्हणता आहात की शुभ कार्याच्या आधी सुद्धा शंख वाजवला जातो. मग शंख वाजवणे हा गैरसमज ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच सांगेन. बायकांनी शंख वाजवू नये हा गैरसमज या पथकाद्वारे नक्की दूर झाला. कारण 400 सभासद ह्या ऍक्टिव्ह सभासद स्त्रिया आहेत आणि शंखाची उत्पत्तीच मुळात समुद्र मंथनातून झाली आहे. बरोबर. आणि तो पहिल्यांदा महिषासुरमर्दिनीने वाजवला आणि तिने तो हुंकार केला आहे शंखाचा. आणि मग त्यामुळे तिथून ती प्रेरणा घेऊन बाकी बायकांनीही स्त्रियांनीही वाजवावा हे नितीन सरांचं म्हणणं आहे.
अच्छा. पण मग हे सगळं जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा पथकाची रूपरेषा जेव्हा सांगता, त्यावेळी हे त्यात सगळं तुम्ही सांगता का? म्हणजे ही स्टोरी महिषासूरमर्दिनीची किंवा समुद्र मंथनाच्या वेळी एक रत्न म्हणून शंख बाहेर आला, हे सगळं त्यात तुम्हाला सांगितलं जातं का? सांगितलं जातं. आणि मग त्याच्यात काही रिदमिक पॅटर्न्स मग तुम्हाला शिकवले जातात का? म्हणजे ॲक्च्युअल सुरुवात कशी होते वादनाला, हे ऐकायला आम्हाला जास्त आवडेल. 17 सेशन्स असतात. अच्छा. त्या पहिल्या सेशनमध्ये आम्हाला पहिला धडा तर हाच असतो की शंख हा आपल्याला वाजवता येणारच आहे. तिथून आत्मविश्वासच दिला जातो आम्हाला. पथकाद्वारे हा आत्मविश्वास आम्हाला तिथे दिला जातो. अच्छा. आणि पहिल्या सेशनमध्ये आम्हाला ओंकार शिकवला जातो. आता तू म्हणशील की ओंकार हे काही शिकवण्याची गोष्ट आहे का? योगामध्ये तो शिकवलाच जातो. पण योगाचा आणि शंखनाद पथकाचा हा ओंकार थोडा वेगळा आहे. तो शिकवला जातो आम्हाला आधी. आणि तो जो ओंकार आहे, तो ओंकार आमचा 30 सेकंदापर्यंत जायला हवा. अच्छा. जर तो 30 सेकंदापर्यंत गेला तर ब्रह्मनाद आमचा 17 सेकंद जातो. आणि आमच्या जवळजवळ 13 ट्यून्स आहे. आणि ओके. त्या 13 ट्यून्स आमच्या या सगळ्या 17 सेकंदावर आधारित. अच्छा. म्हणजे नुसतं ब्रह्मनाद नाही, तर त्याच्यानंतर 13 ट्यून्स आणि मग परत स्तोत्र तुम्ही त्या शंखातनं वाजवता. ते खूपच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणारं हे वाद्य आहे खरंच. आता ज्यावेळी तुम्ही शंख वाजवायला सुरुवात केली असेल, तर अर्थातच नवीन सगळं असल्यामुळे तुम्हाला काहीतरी चॅलेंजेस आले असतील, ते शिकताना किंवा शिकल्यानंतरसुद्धा. सो ते चॅलेंजेस काय होते आणि तुम्ही ते रिझॉल्व्ह कसे केले? हो, नक्कीच आलेत. कारण कुठलंही नवीन वाद्य शिकताना आपल्याला सुरुवातीला माहिती नसतं की ते काय शिकायचं, कशी त्याची प्रोसिजर माहिती नसते. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला कळलं नाही आम्हाला की कसं वाजवायचं. नुसतं शंख तोंडाला लावला म्हणजे वाजवता येतो हा असं नाही. समज चुकीचा आहे. ओके. त्याच्यासाठी मग त्या सरांनी आम्हाला काही ट्रिक्स सांगितल्या कसा वाजव. आणि सगळ्यात पहिले तर हे सांगितलं की 2 प्रकारचे शंख असतात. अच्छा. एक प्रकार म्हणजे वामावर्ती शंख. ओके. आणि तो जो असतो तो हा डावीकडून उघडतो म्हणजे हा वाजवायचा शंख. अच्छा. आणि दुसरा प्रकार म्हणजे दक्षिणावर्ती शंख. त्याचं इकडनं उघडतं उजवीकडून. अच्छा. म्हणजे जो आपला पूजेमध्ये ठेवायचा असतो, देवघरात तो जो असतो वाजवायचा तो वाजवायचा नसतो. परत एकदा शंख दाखवला तर आपल्या प्रेक्षकांना कळेल. म्हणजे आपण इथून फुंकर घातल्यानंतर त्याचं इथून व्हायब्रेशन्स. आणि मग तो वाजतो. त्याचे व्हायब्रेशन बाहेर येतात तिकडे. ओके. आणि दुसरा जो असतो तो वामावरती असतो, तो पूर्ण बंद असतो, तो वाजवता येत नाही. डिरेक्टली तुम्ही शंखवादनाला सुरुवात केली का? नाही, डिरेक्टली तर नाही केली. पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी आम्हाला ओंकार शिकवले. अच्छा. आणि तो ही जसं म्हणाली की जो ओंकार आम्हाला तो योगाचा जो आहे तो वेगळा आहे. त्यामध्ये अ जास्त नसतो, म जास्त लावतो आपण. ओ म वाढवत जातो. पण यामध्ये अ वाढवायचा आणि मग शॉर्ट घ्यायचा. अच्छा. त्याच्यामुळे तो लांब ओंकार. आणि त्याची पण प्रॅक्टिस आम्हाला सुरुवातीला पाईपवर करायला सांगितली. अच्छा. म्हणजे डिरेक्ट शंखावर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, पहिल्यांदा आणि पाईपवर मग त्यानंतर प्रॅक्टिस. त्यांनी आम्हाला शंखाचे प्रकार सांगितले. आता जसं तुम्ही हे पहिल्यांदा शंखवादन करायला सुरुवात केली, त्यामुळे अर्थातच शंख वाजवायला खूप स्टॅमिना लागतो. मग हा स्टॅमिना वाढवण्यासाठी, स्टॅमिना टिकून राहावा यासाठी काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस किंवा काही डेली रुटीन तुम्हाला फॉलो करावं लागतं का? होय. तर आम्हाला होमवर्क दिला जातो. अच्छा. ओंकार हा आमचा 30 सेकंदापर्यंत गेलाच पाहिजे. त्यासाठी रोज एक वही दिली जाते. वही म्हणजे रोज आपण त्याची नोंद ठेवायची आहे की किती सेकंदापर्यंत आपण गेला आहे आपला ओंकार. आणि 17 सेकंदापर्यंत ब्रह्मनाद केला पाहिजे. 17 सेकंदापर्यंत जेव्हा ब्रह्मनाद जातो तेव्हा बाकीच्या ट्यून्स आम्ही त्यावरती आधारित आहे. अच्छा. तर आमच्या ट्यून्स असे आहेत की पहिला आम्ही जो वाजवला तो ब्रह्मनाद. ओके. ब्रह्मनाद, सप्तखंड, अर्धवलय, तुतारी, पूर्णवलय, सुदर्शन, छंदना आणि 3 मंत्र आहेत. बापरे. म्हणजे एक शंख वादन शिकताना तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. तुमच्या साधारण एक 13 प्रकारच्या शंखवादनाच्या रचना आहेत, तर त्यातल्या काही रचना तुम्ही आम्हाला वाजवून दाखवू शकता का? हो, चालेल. नक्कीच. आम्हालाही आवडेल वाजवून. नक्कीच. त्यातला दुसरा आहे प्रकार, तो सप्तखंड आहे. तो वाजवून दाखव. आणि
तिसरा प्रकार आहे अर्धवलय. अर्धवलय. आणि चौथा प्रकार आहे तुतारी. ओके. ब्रह्मनाद वाजवतो. हा. सुदर्शन. वा, खूपच सुंदर. मग ह्याच्यासाठी परीक्षा वगैरे पण असतात का? हो, परीक्षा तर असतेच. अच्छा. कारण कुठलंही वाद्य शिकायचं म्हटल्यावर त्याच्यावर थोडाफार तरी अभ्यास अभ्यास करावा. झालाच पाहिजे. आणि सराव म्हणशील तर सराव रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही दोन्ही वेळेस वेळा करावा लागतो. पण मग परीक्षा तुमची 6 वार्षिक असं काही असतं किंवा इंडिव्हिज्युअल परीक्षा होते असं काही आहे का? हो, वारीची आणि वारीच्या वेळेस आमची 6 महिन्याची परीक्षा असते. 6माही परीक्षा तेव्हा होते आमची. अच्छा, बर. आणि गणपती आणि नवरात्रात आमची वार्षिक परीक्षा. वार्षिक परीक्षा होते. बर. पण मग आता ज्यावेळी तुम्ही हे शंखनाद करायला सुरुवात केली, शिकायला सुरुवात केली, त्यावेळी तुमचं फिजिकल फिटनेस म्हणा किंवा फिजिकल हेल्थ म्हणा, मेंटल हेल्थ म्हणा, ह्याच्यावर काय पॉझिटिव्ह परिणाम झाले? शंखनादाने फिजिकल आणि मेंटल हेल्थवरती चांगलाच परिणाम होतो. अच्छा. जो गैरसमज आहे की शंखवादनाने स्त्रियांनी वाजवू नये कारण हम्म. त्यांच्या हेल्थवर, तर मी तर म्हणेल की स्त्रियांनी वाजवावाच. कारण ओके. त्यांच्या हेल्थवरती पॉझिटिव्ह बेनिफिट्स आम्ही स्वतः अनुभवले आहेत. अच्छा, पण मग त्याच्यामध्ये हेल्थ वाईज म्हणजे स्ट्रेस रिलीफ असेल किंवा तुमचं ब्रीदिंग टेक्निक्स असतील किंवा एन्ड्युरन्स असेल, कॉन्फिडन्स असेल, म्हणजे मी दोन्ही फिजिकल आणि मेंटल असं दोन्हीच्या दृष्टीने विचारते, तर हे तुम्ही स्पेसिफाय करून सांगू शकाल का? हो, नक्कीच. म्हणजे मला स्वतःचा अनुभव आहे माझा की मला थायरॉइड होता आणि तो अच्छा. बऱ्या प्रमाणात कमी झालाय. ओके, फक्त शंखवादनामुळे. आणि मेंटल म्हणशील तर स्ट्रेस रिलीफ छान ऑप्शन आहे. मी तर म्हणेन की शंखवादनाने खूप छान परिणाम होतो तुमच्या मनावर आणि आरोग्यावर पण. आरोग्यावर पण. पण स्त्रियांसाठी तुला मी एक महत्वाचं असं सांगू शकेल हा हा. की शंखवादनाने सुरकुत्या मात्र चेहऱ्यावरच्या कमी आहेत. अच्छा, म्हणजे जर फेस योगा हल्ली करतात, हा. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. हो. आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायला पाहिजे. हा एक. स्नायू बळकट होतात चेहऱ्याचे. ओके. आणि त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. म्हणजे जर आपल्या ऑडियन्सना पण मी सांगेन की स्त्रियांनी जर शंखवादनाला सुरुवात केली तर बाकीच्या एक्सरसाइज बरोबर तुमची जी काही सुंदरता आहे ती सुद्धा अजून छान राहील. नक्कीच. स्ट्रेस बस्टर असल्यामुळे शांतता असते मनाची. आणि त्या मनाच्या शांततेमुळे आपली कामही नीट होतात. कॉन्फिडन्स लेवल तर प्रचंड पटीने वाढतं. वाढतो. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव जर तुला सांगायचा नक्की, आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी डिप्रेशन मध्ये गेले होते. त्यामुळे मी गाडी चालवू शकत नव्हते. अच्छा. परंतु या शंखवादनामुळे मला तो कॉन्फिडन्स आला आणि मी आज 2 व्हीलरच काय पण 4 व्हीलर सुद्धा अरे वा, चालवू शकते. किती छान, मस्त. पण मग आता ज्यावेळी तुम्ही शंखवादन करताय, शिकताय, त्याचे पॉझिटिव्ह इतके परिणाम आहेत, तर मला असं वाटतं मघाशी आपला विषय झाला त्याप्रमाणे वारीच्या दरम्यान किंवा गणपती, नवरात्र अशा विविध उत्सवांमध्ये सुद्धा तुम्ही शंखवादन करता. मग त्यावेळचा अनुभव, त्यावेळचं तुमचं टीम बॉन्डिंग किंवा लोकांचा तुम्हाला मिळणारा सपोर्ट, प्रतिसाद, ह्या सगळ्याबद्दल ऐकायला आम्हाला खूप आवडेल. हो, म्हणजे आमचा तसा वारीचा अनुभव म्हणशील तर फारच छान होता. ओके. कारण वारी म्हटलं की प्रत्येकाच्या अगदी जवळचा विषय. खरंय खरंय. त्यामुळे वारीमध्ये जेव्हा आम्ही शंखवादन केलं आणि तुकोबाच्या किंवा ज्ञानोबाच्या जेव्हा पादुका आमच्या समोरून गेल्या आणि आम्ही तिथे वादन केलं त्यावेळेस तो आनंद गगनात मावेन असा होता. म्हणजे तो एकीकडे आमचं वादन सुरू असताना सुद्धा आमच्या डोळ्यातून कधी पाणी नकळत आलं ते आम्हाला पण नाही समजलं नाही. म्हणजे तो तुमच्यासाठी असा इमोशनली हाय मोमेंट होता.
खरंच. पण मग अशा ज्यावेळी एकत्र म्हणजे समूह वादन जेव्हा तुम्ही करता, तेव्हा मग तुम्हाला टीम स्पिरिटसाठी किंवा टीम सपोर्टिंग असं काही वेगळे अनुभव आहेत का? तुला खरं सांगू का, आमचा हा पोशाख जेव्हा आम्ही आमचा हा गणवेश जेव्हा चढवतो ना, तेव्हाच टीम बॉन्डिंग आमचं झालेलं असतं. अगदीच, अगदीच. म्हणजे लांबून जरी आम्ही एकमेकांना बघितलं तरी तो आमचा आहे, पथकातला आहे, ही एक भावना एकोप्याची भावना ती आपोआपच निर्माण निर्माण होते. खरंय. आणि नितीन सर जे आमचे संस्थापक आहेत, ते प्रत्येकाकडे इतके बारकाईने लक्ष देतात. त्यांचं प्रत्येकाकडे छान लक्ष असतं. कोणाला काही त्रास होतोय का, कुणाचं कसं जाणं आहे येणं आहे, या सगळ्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. आता गणपतीच्या उत्सवातला मी तुला माझा अनुभव सांगते की एक काही समाजकंटक असतातच. अगदीच. त्याचा कुठले तरी त्रास होत होता, पण एवढ्या 1000 लोकांमध्ये सुद्धा त्यांचं लक्ष होतं की आपल्या टीम मेंबरला काहीतरी होतंय, कोणीतरी त्रास देतोय, त्रास होतोय, तो सगळा त्यांच्या बारकाईने त्यांच्या लक्षात आला. आणि मग तुम्ही एकत्र येऊन परत त्या माणसाला समज दिली. तुम्ही चोख द्या त्याला, मी आहे तर तुमच्या पाठीची. हा शब्द खूप महत्वाचा असतो. नाही खरंच, कारण आपण शंखवादनासाठी जरी घरातनं बाहेर पडत असलो तरी सुद्धा आपल्या मागे केवढी मोठी टीम आहे, ह्या आत्मविश्वास आपल्याला बरंच काही खरंच देऊन जातो. खरंच सांगायचं तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं. नाही, अगदी बरोबर आहे. पण मग आता कॉन्फिडन्सचा आपला विषय सुरू आहे किंवा आत्मविश्वास स्वतःवर ठेवा, हे ज्यावेळी येतं त्यावेळी तुमच्या आयुष्यात म्हणजे लाईफ लाँग चेंजेस सुद्धा काही तुमच्या बाबतीत कदाचित घडले असतील. म्हणजे नवीन मैत्री असेल, अपॉर्च्युनिटीज असतील, किंवा तुमचं घरातल्यांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्याबद्दल काही सांगू शकाल का? हो नक्कीच, कारण घरातल्यांचंच पहिले सांगेल मी. हो नक्कीच. कारण आपल्या एरवी महिलांचं असं असतं की घरामध्ये करते, आई कुठे काय करते आपण. खरे. त्यामुळे बाहेर जाऊन आपण वेगळं काही केलं, आणि आतापर्यंत कसं होतं की ही आई आहे किंवा ही गृहिणी आहे एवढंच बघितलं जायचं. राईट. पण ज्यावेळेस आम्ही हे शंखवादन करायला बाहेर पडलो त्यावेळेस आमचं स्वतःची आयडेंटिटी निर्माण झाली. त्यामुळे आता कोणीही दिसलं समजा तर आम्हाला असं आमच्या स्वतःच्या आयडेंटिटीने ओळखलं. शंखवादक श्रावणी किंवा शंखवादक अदिती म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. सो ती एक अभिमानाची गोष्ट आहे. नजर जी असते ना, त्यात सगळं काही बोलून अगदी खरी गोष्ट आहे. आजपर्यंत आम्ही गणपती उत्सव बघायला जात होतो, ती मिरवणूक बघायला जात होतो, पण ह्या वर्षी आम्हाला कोणीतरी बघायला येतंय आणि त्यांच्या नजरेत कौतुक आहे, याने आम्ही खूप भारावून गेलो. पण मग आता म्हणजे गणपतीचा विषय आपला सुरू आहे, तर गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तरुण पिढी जी आहे हल्लीची, ती बरेचदा असं होतं की DJ म्हणा किंवा सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह आहे, आणि पारंपरिक आपले जे काही वाद्य आहेत किंवा संस्कृतीला जपणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांचं थोडंसं दुर्लक्ष केलं जातं असं म्हणतात. तर तुम्हाला असं वाटतं का, खरंच असं आहे का? आम्हाला तर असं फारसं जाणवलं नाही. ओके. कारण आम्ही ज्यावेळेस शंखवादन केलं विसर्जन मिरवणुकीत, त्यावेळेस जे तरुण पिढी डीजेवर थिरकते ती आमच्या ढोल या शंखनाद आणि संबळच्या जुगलबंदीवर थिरकली. म्हणजे आपण बघितलंय की ढोल ताशावर तर तरुणाई म्हणजे थिरकतेच, पण शंखवादनावर सुद्धा थिरकू शकते, ह्याच्यापेक्षा अजून छान गोष्ट काय? कुठेतरी आम्हाला असं वाटलं की नाही, आपण तरुण पिढीला पण सांगू शकतो की आपले जे पारंपरिक वाद्य आहेत म्हणजे ते सुद्धा काय म्हणू शकतो आपण, अट्रॅक्ट होऊ शकतात आणि ते आत्मसात करू शकतात. असं कुठेतरी आम्हाला जपणूक पुढे होऊ शकते. पण मग आता मघाशी आपण बोलता राहिलं की तुम्हाला ह्यातनं नवीन फ्रेंडशिप्स किंवा नवीन अपॉर्च्युनिटीज काय मिळाल्या शंखवादनामुळे? म्हणजे वैयक्तिक कॉन्फिडन्स मिळाला, आयडेंटिटी मिळाली, हे तर छानच आहे, पण अपॉर्च्युनिटीज अजून काय मिळाल्या? अनेक धार्मिक स्थळी आम्ही जे आधी गेलो नव्हतो तिथे आम्हाला जायला मिळालं. तिथली शांतता, तो आनंदही आम्हाला घेता आला. आणि अपॉर्च्युनिटीज म्हणशील तर खूप छान इथे दिल्या जातात, आणि ह्या अपॉर्च्युनिटीज ह्या निशुल्क असतात. तिथे कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारला जात नाही. ह्या शंख पथकामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात कशासाठी. पण तुम्ही एक सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला आत्ता रिसेंटली ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळाली, तर त्या अपॉर्च्युनिटीबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. हो नक्कीच, कारण या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या अविस्मरणीय क्षण होता, म्हणजे असं म्हणू शकतो आयुष्यामधला. कारण आम्ही यावर्षी
वर्ल्ड रेकॉर्ड केलाय शंखवादकांनी. अरे वा. म्हणजे जवळजवळ 1400+ शंखवादकांनी एका छताखाली एकाच वेळेस 11 ट्यून वाजवल्या. म्हणजे हे तुमचं इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. शंखनादामधलं पहिलं, भारतातलं पहिलं. खूप छान. हिंदुस्थानातलं पहिलं शंखवादक आहे. शंखवादक आहात. शंखनाद है शस्त्र उठा करे आह्वान रण क्षेत्र तेरा चाहूं और व्यूह में तू है घिरा बना लाल धरा तू शौर्य दिखा यहाँ दुष्ट मित्र सा ताड़ रहा है हृदय में गाड़ रहा घने अंधकार में तुम्हें छटा बली वेदी सजी गतिरोध हटा छल पर वर्चस्व ने स्वांग भरा दुष्कर्म अधर्म का है पहरा हर शत्रु हनन नर मुंड गिरा ध्वज अपनी विजय का तू लहरा चले अग्निशिखा सा दशहरा उन्माद क्रोध का दशहरा यही पर्व न्याय का दशहरा है लक्ष्य विजय का दशहरा. अच्छा, म्हणजे तुम्हाला या वादनामुळे ही पण एक अपॉर्च्युनिटी मिळाली. तसंच फ्रेंडशिप्स मध्ये काय सांगू शकाल की तुम्हाला नवीन मित्र मैत्रिणी ह्यातनं मिळाले का? हो, मिळालेत ना. पण फक्त हे एवढंच आहे की आपण जनरली आपल्या वयाच्या मित्रमैत्रिणी शोधतो. पण पथकामध्ये गेल्यानंतर अगदी आम्हाला 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या आजीपर्यंत सगळे मित्रमैत्रिणी मिळाले. त्यामुळे बाहेरच्या जगात आम्ही कसं वावरलं पाहिजे ते सुद्धा आम्हाला या पथकामध्ये शिकलात. अदिती, मला तुझ्याकडनं या मैत्रीशी रिलेटेड एक किस्सा ऐकायला आवडेल आणि मला सांगायलाही नक्की आवडेल. गणेशोत्सवामध्ये एकदा मला जायचं होतं आणि रिक्षा मिळत नव्हती, परंतु आणि मी खूप झगडत होते की मला तिथे वेळेत पोहोचायचंय. मला आमच्या पथकातल्या एका मेंबरने, की ज्यांना मी आधी कधीही बघितलं नव्हतं, त्यांनी मला लांबून बघितलं आणि चल आपल्याला एकाच ठिकाणी जायचंय, ये माझ्या बरोबर. हे जो आपलेपणा जो मिळाला ना, तो शब्दात सांगण्यासारखा नव्हता. आणि कदाचित परत त्यांची आणि तुझी भेट झाली पण नसेल, पण फक्त पैसे देखील घेतले नाहीत. नाही, आपण एकाच पथकातलो आहोत, एकाच कुटुंबातलो, परिवारातलो, असे पैसे मी घेणार नाही. हा जो एकोपा आहे तो खूप काही देऊन गेला. मग आता जसा हा एकोपा तुम्हाला खूप काही देऊन जातो, तसंच तुमचं हे जे केशव शंखनाद पथक आहे, हे समाज उपयोगी काही काम करतं का? समाज उपयोगी कामं खूप होतात पथकामध्ये. तर पहिल्यांदा तर मूकबधीर मुलांवरती आता प्रयोग होतोय आहे की त्यांना हे शंखनाद शिकवून त्यातून ते काय त्यांच्यावर प्रगती होतीये आणि त्यात त्यांना पॉझिटिव्ह इफेक्ट कसे मिळतील याकडे पथक लक्ष देत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही असे पालक आहेत ज्यांचे मुलं परदेशात आहेत पण पालक इथे आहेत आणि त्यांना धार्मिक स्थळी जायचं आहे, तर अशा पालकांना हे तीर्थक्षेत्री घडवून आणणं, तीर्थक्षेत्र घडवून आणणं हे सुद्धा काम पथकाद्वारे केलं जातं. अच्छा, असे अनेक चांगली चांगली कामं राबवली जातात. असं एक म्हणते की मी केशव शंखनाद पथकाद्वारे केशव सन्मान पुरस्कार दिला जातो. ही समाजोपयोगी काम करणारी, परंतु केशव सन्मान पुरस्कार हा 80व्या वर्षी देण्यापेक्षा 40व्या वर्षी द्यावा, कारण जेणेकरून 40व्या वर्षीचं दिल्यानंतर अजून जोमाने काम त्या माणसाकडून होऊ शकेल, समाज उपयोगी. ह्या हेतूने समाजोपयोगी कामं तिथे केली जातात, भरपूर केली जातात. जसं तुम्ही समाज उपयोगी अनेक कामं करता, अनेक उपक्रम तुमचं हे पथक राबवतं, मग तसंच सध्याच्या तरुण पिढीला तुम्ही ह्यातनं काय संदेश द्याल की जेणेकरून आपली जी संस्कृती आहे किंवा आपलं जे कल्चर आहे हे त्यांना माहीत व्हायला हवं? यासाठी तरुण पिढीला संदेश देण्यासाठी मी आधी तुला हे सांगेल की हे जे डिप्रेशनमध्ये आजकालची जी पिढी चालली आहे, त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी म्हणून या शंखाचा खूप मोठा हातभार तिथे लागू शकतो त्यांना. त्यानंतर पारंपरिक वाद्य हे कोणाला माहितीच नाहीये फारशी, तर आमच्याकडे पारंपरिक वाद्य ही शिकवली जातात पथकामध्ये. आधी शंखवादक होणं ही एक महत्वाचं असतं, त्यानंतर डमरू, डाक, शिंगी, त्यानंतर संबळ, ही सगळी जी पारंपरिक वाद्य आहे ती इथे शिकवली जातात. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला शंखवादक होणं कंपल्सरी आहे आणि मग त्याच्यानंतर ही पारंपरिक वाद्य सुद्धा शिकवली जातात. मग हे सगळं प्रशिक्षण कोण देतं तुम्हाला? हे सगळे प्रशिक्षण आम्हाला नितीन सर देतात, महेंद्र सर आहेत, नंतर परचुरे सर आहेत, कापसे मॅडम आहेत, असे. आणि हे आमच्या 27 शाखा आहेत.
आणि या अच्छा. 27 शाखांमधले सगळे काही मुख्य जे शिक्षक तिथे आहेत हे सगळे बारकावे शिकवतात आणि या बारकाव्यातून आम्हाला ते सोपं करून आपल्याला ते सांगतात. त्यामुळे तरुणांनी इथे मोठ्या संख्येने यावं. आपण डीजेच्या विळख्यातून या ध्वनी प्रदर्शनातून आपण आपल्याला भारताला मुक्त करू शकतो आणि आपली अगदीच परंपरा पारंपरिक वाद्यांतून पुढे नेऊ शकतो. खरी गोष्ट आहे. मग असं वादन करताना तुमच्या आयुष्यात आलेला एखादा सुपर मेमोरेबल परफॉर्मन्स किंवा मोमेंट असं काही आहे का? हो, नक्कीच आहे. कारण ज्या वेळेस पंतप्रधान मोदीजी आले होते त्यावेळेस पण आम्हाला निमंत्रण केलं होतं की तुम्ही त्यांच्यासमोर वादन करा. वादन करा. आणि त्यावेळेस आम्ही वादन केल्यानंतर त्यांनी जे कौतुकाची थाप आम्हाला दाद दिली तो आमच्यासाठी अगदीच भावूक क्षण क्षण होता. होता. नाही खरी गोष्ट आहे की आणि तसेच फडणवीस साहेब ज्या वेळेस आले होते त्यावेळेस पण आम्हाला बोलवलं होतं त्यांनी. त्यावेळेस पण आम्ही त्यांच्यासमोरही वादन केलं. त्यामुळे हे असे क्षण बरेच या पथकामार्फत मिळाले. आम्हाला मिळालेले आहे. खरंच म्हणजे ही एक अपॉर्च्युनिटीज आहे हो. तुमच्यासाठी. या राजकीय बरोबरच आम्हाला धार्मिक स्थळी जे जो समाधान आनंद शांतता मिळते ती ती तर शब्दात सांगू शकत नाहीच. अगदीच अगदीच. पण मग आता नवीन वर्षासाठीचं तुमचं काही स्पेसिफिक गोल आहे का, किंवा असं काही तुम्ही नवीन काय आता करणार आहात ते ऐकायला आवडेल. हो, नवीन म्हटलं तर आत्ता जसं मी सांगितलं की आम्ही यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड. पण आमची अशी इच्छा आहे, मी म्हणेल तर अपेक्षा आज लोकांची आहे की आम्ही गिनीज खरं. वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये आमचं नाव नाव गेलं गेलं पाहिजे. पण तर मला तो वाटतं प्रयत्न आमचा त्याच्यासाठी आहे. तुमची प्रॅक्टिस खूप जोरात सुरू आहे. सरावाशिवाय काहीच नाही. काहीच नाही. खरी गोष्ट आहे. मग तसंच ह्या बरोबरच नवीन रिदमिक पॅटर्न्स म्हणा किंवा नवीन ट्यून्स असं पण काहीचा अभ्यास तुमचा करणं सुरू आहे का? तुला सांगू का, ही उत्स्फूर्त असतं हे. अच्छा. तिथल्या तिथे ट्यून्स आमच्या तयार केल्या जातात आणि तिथल्या तिथे आम्ही वाजवतो देखील. अरे वा. ते बरं. इतकं छान तयार करून घेतलं जातं ना आमच्याकडून की ती नवीन ट्यून आली आहे आणि ती आता कशी वाजवायची हाही प्रश्न आमच्याकडे उरतो. इतकं ओके. छान पद्धतीने ते तयार केलं जातं. पण मग आता ह्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे? म्हणजे जर आपल्या ऑडियन्सला रजिस्टर करायचं असेल किंवा या पथकाचा भाग व्हायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमचे सर आहेत नितीन महाजन म्हणून, ओके. आणि अजून डोमाळे सर आहेत, त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता. ओके. किंवा आमची ऑनलाईन पण रजिस्टर प्रोसेस आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला लिंकवरनं सुद्धा लोक हो. या पथकाचा भाग होऊ शकतात. ओके. तुझ्या कॅज्युअल गप्पा विथ न्याय व्यासपीठावरून मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करीन की तुम्ही जास्त संख्येने या पथकात जॉईन व्हा, या पथकाचा आनंद घ्या आणि रजिस्टर करा. रजिस्ट्रेशनसाठी माझ्या मैत्रिणीने सांगितलंच आहे कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे. 27 केंद्र आहेत. या 27 केंद्रातले जे काही मुख्य शिक्षक आहेत त्या शिक्षकांकडे सुद्धा तुम्ही अप्रोच होऊ शकता. ओके. आणि ह्या जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या असं मी नक्कीच तुझ्या व्यासपीठावरून नक्कीच. आणि मुख्यतः तरुणांना तरी मी हा संदेश देईल की तुम्ही सुदृढ आणि सशक्त आरोग्यासाठी शंखवादन नक्कीच करा. जॉईन करा. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. खरंय. आणि ह्या माध्यमातून तुम्ही काहीतरी समाजासाठी करू शकता. चांगलं काहीतरी घडवू शकता. बरोबर हे आहे. मी नक्की तुला सांगेन. मी आपल्या ऑडियन्सला सुद्धा हेच सांगेन की जर तुम्हाला तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करायची असेल तर शंखवादन तुम्ही करू शकता. ह्यानी तुम्ही समाज उपयोगी काम कराल. जे काही आपल्याला वाटत असतं की मी काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि मी एक खारीचा वाटा या माध्यमातून तुम्ही नक्कीच उचलू शकता. सो तरुण पिढीला मी आवाहन करीन, तसेच आबालवृद्धांना रादर मी आवाहन करीन की तुम्ही सगळ्यांनी ह्या शंखनाद पथकाचा भाग व्हा. अनेक ठिकाणी त्यामुळे तुम्हाला शंखवादनाला जाता येईल. त्यामुळे तुमची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ हे सगळ्यावरच अतिशय छान पॉझिटिव्ह परिणाम होतील. तुम्ही कॅज्युअल गप्पा विथ नेहाच्या या मंचावर आलात त्याच्यासाठी तुमच्या दोघींचं खूप 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 मनापासनं आभार मानेन मी. आणि तसंच तुमच्या अख्ख्या पथकाचं म्हणजे केशव शंखनाद पथक हे सुद्धा त्या निमित्ताने आज लोकांना माहिती झालं. अर्थातच ऑलरेडी अनेक लोकांना हे माहिती आहे, पण या माध्यमातून अजून ह्याचा थोडासा प्रसार होईल आणि ह्या समाजकार्यात माझा पण एक खारीचा वाटा मी दिला असं समजते. तसंच मी
आपल्या सगळ्या ऑडियन्सला, जे कोणी हे पॉडकास्ट बघतायत त्यांना आवाहन करीन की आबालवृद्ध ह्या पथकाचा भाग होऊ शकतात. याबरोबर तुम्ही शंख, तुतारी, डाक, शिंगी असे संबळ असे अनेक पारंपरिक वाद्य शिकू शकता. आपल्या भारताची संस्कृती जपण्यासाठी तुम्ही काहीतरी काम करू शकता. आणि हे सगळं होत असतानाच तुमची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, तुम्हाला एक कॉन्फिडन्स, अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी फक्त एक पथक जॉईन केल्याने मिळू शकतं. तर नक्की या पथकाला जॉईन करा. ह्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो ते तुम्ही नक्की बघा. या पथकाला जॉईन करा आणि या पथकाचा एक भाग व्हा. आणि यू नेवर नो की पुढच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचंसुद्धा नाव या पथकाच्या निमित्ताने नोंदवलं जाईल. जसं या पॉडकास्टची सुरुवात आपण शंखनादाने केली, तसंच पॉडकास्टचा शेवट हा आपण शंख मंत्राने करूयात. प्लीज. पहिला मंत्र आहे आमचा गणपती. अच्छा. गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना, गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना, गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना. एक दुसरा मंत्र आहे श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री, श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री दत्त 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 श्री. आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. आणि कॅज्युअल गप्पा विथ नेहाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण नवीन विषयासह भेटतोच आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.